लवासा. लवासा म्हटलं की नजरेपुढे येतो तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातला एक असा ड्रीम प्रोजेक्ट जो आज फक्त एक कर्जात बुडालेला टुरिस्ट स्पॉट बनून राहिला आहे. हा प्रोजेक्ट फेल कशामुळे झाला, याचं पुढचं भविष्य काय, असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी निघालो लवासाच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो. लवासाबद्दल एक कुतूहल नेहमीच माझ्या मनात होतं. त्यामुळेच पुण्यावरून भुगाव पिरंगुट मार्गे मी निघालो लवासाच्या दिशेने. वाटेत मिसळवर ताव मारला, कारण प्रवास म्हणलं की पोटापाण्यात सुद्धा बघितलं पाहिजे. वाटेत येणारे टेमघर धरण व आजूबाजूच्या सह्याद्रीतील डोंगरांचा व्ह्यू घेत मी लवासाच्या दिशेने प्रवास चालू केला. फायनली 2 ते 2.5 तासांच्या प्रवासानंतर मी येऊन पोहोचलो लवासा सिटीच्या प्रवेशद्वारापाशी. डोंगरातून दिसणाऱ्या लवासा सिटीच्या व्ह्यूचा आनंद घेत मी तेथील पुढे असणाऱ्या तलावावरील पुलावर येऊन पोहोचलो. या पुलावरून आजूबाजूच्या डोंगरावरील पूर्ण लवासा सिटी दिसतो. पुलावरून पुढे गेल्यानंतर पूर्ण शहर एक्सप्लोर करत असताना माझ्या मनात एक प्रश्न सतत येत होता. तो म्हणजे हे शहर एवढ्या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असूनही आज असं अर्धमेल का उभं आहे? आणि मी याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यास सुरुवात केली, की या शहराची ही अवस्था कशामुळे झाली असेल? ती कारणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. जर ती कारणे तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सेकंड पार्टसाठी अकाउंटला फॉलो करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.